येथे बदलापूर प्रकरणी काळ्या फिती तोंडला बांधून व काळे झेंडे घेऊन शिवाजी चौक येथे जाहीर निषेध करण्यात आले. युतीचं सरकार आणि या अभद्र युतीच्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारच्या महिलांची सुरक्षितता, मुलींची सुरक्षितता या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. मात्र ह्या अभद्र युतीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला मुलींवर अत्याचार होऊ घातलेले आहेत. या अत्याचाराच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी निषेध मूक मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सबंध महाराष्ट्रातील महायुतीच्या अभद्र युतीच्या सरकारला आम्हाला विनंती करायची आहे, सरकार कुणाचंही असो, परंतु महिला मुली ह्या सुरक्षित असल्या पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थानं कठोर पावलं उचलणं अत्यावश्यक आहे. कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे, परंतु या ठिकाणी असं होताना दिसत नाही आहे. म्हणून मी या राज्य सरकारला विनंती करेन की महिलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी होऊ घातलेल्या अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये अशा भयावह अशा परिस्थितीमध्ये महिला आज असुरक्षित आहेत. या महिलांना सुरक्षितता ठेवण्यासाठी, त्यांना देण्यासाठी कठोर असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, या ठिकाणी काँग्रेस पक्ष तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर असा निषेध करतो. राष्ट्रपतींचं आव्हान होतं, पण या गद्दार हरामखोर सरकारने या एका सदावर्ते नावाच्या एका हरामखोर वकिलाला पुढं करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आमचा आवाज नसून ते तमाम जनतेचा आवाज हे सरकार दाबत आहे. आणि सरकार फक्त जाहिराती आणि लाडके बहिणीच्या जाहिराती आणि घोषणाबाजीमध्ये गुंग आहे. आज हिंदू होंकार मोर्चा या आज उदगीर तालुक्यामध्ये होत आहे. महिला व लहान अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अत्याचाराचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर या बलात्कार आणि अत्याचाराचं प्रमाण कमी व्हावं म्हणून आम्हाला त्यांनी सरकारने कायदा आमच्या हातात द्यावं. आम्ही आमच्या कायद्याप्रमाणे त्याला कुठली सजा द्यायची ते देऊ. जसं त्यांनी बाकीच्या लोकांचे, बाकीच्या महिलांचे तुकडे केले, लहान लहान 2-2 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केले, त्यांचा विनयभंग केला, कोणाचा बलात्कार केला, तसल्याना